नमस्कार मंडळी, बघूयात आजचा पहिला पदार्थ। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिवडीची भाजी घेतलेली आहे। भाजी सगळ्यात आधी मी साफ करून घेतली आणि नंतर 3 ते 4 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। भाजी धुतल्यानंतर इला चाळणमध्ये अर्धा तास ठेवलेली होती, म्हणजे भाजीतील जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते नितळून जाईल आणि पाण्याचा अंश देखील भाजीमध्ये राहणार नाही। तुम्ही पाहू शकता अगदी कोरडी ही भाजी झालेली आहे, पाण्याचा 1% अंश सुद्धा या भाजीत नाहीये। आता ही भाजी मी चिरून घेतलेली आहे आणि यात आता बेसन पीठ घालत आहे। 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, यातील अर्ध बेसन पीठ सुरुवातीला घालून घेतलं आणि नंतर आता उरलेलं जेवढं बेसन पीठ होतं ते सुद्धा यामध्ये घालून याला मिक्स केलंय। जवळ या भाजीसाठी आपण 1 वाटी बेसन पीठ हे वापरलेलं आहे। इथे आपण चिवडीच्या भाजीचा झुणका तयार करत आहोत, तर त्यासाठी इथे आपल्याला अर्धी वाटी तेल हे कढईमध्ये घालायचे। हा पदार्थ बनवण्यासाठी तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं, म्हणजे चिवडीचा झुणका चवीला खूप छान लागतो। आता तेलामध्ये 1 चमचा मोहरी घालून घेतली। मोहरी तडतडल्यानंतर 1 चमचा जिरं घातलं, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या चिरून यामध्ये घातलेल्या आहे आणि पाव चमचा हिंग घातला। 1 ते 2 सेकंद छान याला परतून घ्यायचं। लसूण हलक्याशा ब्राऊन रंगावरती परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 मोठी वाटी भरून कांदा घालायचा आहे। कांदा मऊ होईपर्यंत 4 ते 5 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला, यामध्ये मसाले घालायचे। 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे, 1 चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालायचे रंगासाठी। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता पाव चमचा गरम मसाला घालायचा आणि पाव चमचा हळदी पावडर घालायची आणि हे सगळे मसाले कांद्यासोबत 2 ते 3 मिनिटं चांगले परतून घ्यायचे। मसाले चांगले परतून झालेले आहे। आता ही चिवडीची भाजी यामध्ये घालून घ्यायची आहे। उन्हाळ्यामध्ये भाज्यांची चव लागत नाही, त्यावेळेस आपण हा चिवडीच्या भाजीचा झुणका तयार करून घेऊ शकतो। चवीला तर अगदी भन्नाट लागतो। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि छान हा झुणका मिक्स करून घ्यायचे। हा झुणका आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती छान शिजवून घ्यायचा आहे। झुणका शिजवताना यामध्ये अजिबात थोडंही पाण्याचा वापर करायचा नाही। ही भाजी आपल्याला वाफेमध्ये शिजवून घ्यायची आहे, तर त्यासाठी यावरती आता झाकण ठेवायचं आणि गॅसच्या मंद आचेवरती 6 ते 7 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची। पण या 6 ते 7 मिनिटांमधून 2-2 मिनिटांनी आपल्याला भाजी ही मिक्स करत जायची आहे, जेणेकरून भाजी ही तळाला चिटकणार नाही किंवा जळणार नाही। मंडळी, जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। इथे मी हा झुणका मस्त असा शिजवून घेतलेला आहे। झुणका बघा मस्त असा मोकळा आणि सडसडीत व्हायला हवा, यावरूनच समजायचं की तुमचा झुणका अगदी परफेक्ट हा तयार झाला। सगळ्यात शेवटी यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। तयार झाला मस्त असा चिवडीच्या भाजीचा हा झुणका। चवीला तर अगदी भन्नाट लागतो, इतका चविष्ट लागतो ना हा झुणका। जर तुम्ही एकदा बनवला तर 1 पोळीऐवजी 2 पोळ्या कधी खाणार ते सुद्धा तुम्हाला कळणार नाही, इतका चविष्ट लागतो। या पद्धतीने एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 जुडी कोथिंबीर घेतली। कोथिंबीर निवडून घेतलेली आहे आणि 4 ते 5 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। कोथिंबीर अशी धुतल्यानंतर अशी चाळणवरती ठेवायची, त्यामुळे कोथिंबीरमधील जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते निघून जातं आणि कोथिंबीरमध्ये जास्त ओलसरपणा राहत नाही। आता ही कोथिंबीर मी अगदी बारीक अशी कापून घेतलेली आहे, बघू शकता या पद्धतीने। आता कोथिंबीर वडी थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण बनवत आहोत, तर इथे मी 1 वाटी तुरीची डाळ 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवलेली होती। डाळ चांगली भिजली गेलेली आहे। डाळमधील जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला नितळून घ्यायचं आहे आणि ही डाळ आपल्याला चाळणवरतीच अशी पसरवून घ्यायची आहे। अशी डाळ पसरवून घेतल्यामुळे डाळमधील एक्स्ट्राचं पाणी निघून जातं आणि त्यामुळेच आपण जेव्हा वडीचं मिश्रण बनवतो तेव्हा त्या मिश्रणाला जास्त पाणी सुटत नाही। डाळमधील पाणी नितळत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 10 ते 12 लसणच्या पाकळ्या आणि 3 इंच इथे मी आलं घेतलेलं आहे। 1 चमचा यामध्ये जिरं घालायचे आणि पोहे खायचे 2 चमचे धणे घालून घ्यायचे आहे। अजिबात पाण्याचा थोडाही वापर न करता याचं आपल्याला या पद्धतीने बारीक असं वाटण हे तयार करून घ्यायचं आहे। आता डाळमधील जे पाणी आहे तर ते सुद्धा पूर्णपणे नितळलं गेलेलं आहे। आता ही जी डाळ आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे। भांडे इथे मिक्सरचं मी मोठं वापरले, त्यामुळे मी सगळीच डाळ एकाच वेळेस वाटून घेणार आहे। अजिबात थोडाही पाण्याचा वापर न करता डाळ अगदी बारीक आपल्याला वाटून घ्यायची आहे, बघू शकता या पद्धतीने।
आता ही डाळ आपण एका पसरट ताटामध्ये काढून घेऊया। आता कोथिंबीर वडी अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होण्यासाठी यामध्ये अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं आहे। ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही ते बाजरीचं पीठ सुद्धा वापरू शकता किंवा तांदळाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल। तयार करून घेतलेलं आलं, हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण यामध्ये घालून घेतलं। पाव चमचा हळदी पावडर घातली आणि पाव चमचा गरम मसाला घालून घेतला। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि बारीक कापून घेतलेली ही कोथिंबीर यामध्ये घालायची आहे। आता हे मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊयात। मंडळी, तुम्ही भरपूर वेगवेगळ्या पद्धतीच्या कोथिंबीर वड्या बघितल्या असतील, पण ही कोथिंबीर वडी थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे। तुरीची डाळ वाटून केलेली अशी ही कोथिंबीर वडी जास्त क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होते आणि चवीलाही अगदी भन्नाट लागते। इथे मी हे वडीचं मिश्रण छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि असं सैलसरच आपल्याला हे मिश्रण हवं आहे। आता हाताला तेल लावून घ्यायचं आहे, थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला अशा पद्धतीने रोल हा तयार करून घ्यायचा आहे। जर तुम्हाला असे रोल बनवायचे नसतील तर तुम्ही हे मिश्रण ताटामध्ये थापून सुद्धा घेऊ शकता। इथे मी रोल तयार करून घेतलेला आहे। आता लगेच आपण याला एका चाळणवरती घालून घेऊया। त्यासाठी या चाळणला मी आधीच तेल लावून ग्रीस करून घेतलेला आहे। आता याच पद्धतीने दुसरे देखील रोल आपल्याला तयार करून घ्यायचे आहे। इथे मी हे रोल तयार करून घेतलेले आहे आणि आपलं जे मिश्रण आहे त्यापासून बरोबर 3 रोल तयार झालेले आहे। आता हे रोल आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहे, तर त्यासाठी मी कढईमध्ये पाणी आधीच गरम करून घेतलेलं आहे। ही चाळण यावरती ठेवायचे, झाकण ठेवायचे यावरती आणि आपल्याला हे जे रोल्स आहे तर ते 7 मिनिटं गॅसच्या हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचे आहे। इथे बरोबर 7 मिनिटं हे रोल्स मी शिजवून घेतलेले आहे। यावरचं झाकण काढून घ्यायचे आणि हे रोल आपल्याला चेक करून घ्यायचे। बघू शकता टूथपिक क्लीन निघालेली आहे, याचा अर्थ रोल इथे आपले हे शिजले गेलेले आहे। आता हे रोल्स पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि नंतर याच्या वड्या कट करून घ्यायचे। तुम्हाला वड्यांची जाडी कितपत जाड किंवा पातळ हवी त्याप्रमाणे तुम्ही या वड्या कट करून घ्या। साधारण इथे मी 2 सेंटीमीटरच्या अंतरावरती या पद्धतीने या वड्या कट करून घेत आहे। इथे मी वड्या सगळ्या कट करून घेतलेल्या आहे। आता या वड्या आपल्याला डीप फ्राय करून घ्यायच्या आहे। जर तुम्हाला डीप फ्राय करायचे नसतील तर तुम्ही शॅलो फ्राय सुद्धा करू शकता। वड्या फ्राय करण्यासाठी तेल गरम करून घेतले, यामध्ये या वड्या घालून घ्यायच्या आहे। आता या वड्या आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती दोघी बाजूंनी मस्त फ्राय करून घ्यायचे। वड्या एका साईडने फ्राय होत आल्या की वड्या पलटी करून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडने देखील आपल्याला यांना फ्राय करून घ्यायचे। मंडळी, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला रेसिपीज आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतं। इथे मी या वड्या फ्राय करून घेतलेल्या आहे। आता आपण यांना काढून घेऊया। बघू शकता मस्त अशा क्रिस्पी, कुरकुरीत आणि पोकळ अशा या कोथिंबीर वड्या फ्राय झालेल्या आहे। याच पद्धतीने सगळ्या वड्या आपण फ्राय करून घेऊया। इथे मी सगळ्या वड्या फ्राय करून घेतलेल्या आहे। तुरीची डाळ वापरून तयार केलेल्या अशा ह्या कोथिंबीर वड्या मस्त अशा क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतात आणि छान अशा पोकळ देखील होतात। दिसायला एवढ्या सुंदर दिसतात त्यापेक्षा चवीला तर अगदी भन्नाट लागतात। या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3, 1 वाटी किसून घेतलेला कैरीचा कीस घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला 3 चमचे गूळ घालायचा आहे। गुळाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आणि यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत। तर इथे मी हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घेतलेले आहे। इथे आज आपण कैरीचा टक्कू तयार करणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला याला फोडणी द्यायची आहे। इथे मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला आहे। यामध्ये पोहे खाण्याचे 3 चमचे तेल घालायचे। तेल छान गरम करून घ्यायचं। यामध्ये 1 चमचा आपण मोहरी घालूयात। मोहरी छान आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। आता यामध्ये पाव चमचा आपण हिंग घालूयात। हिंग घातल्यामुळे या कैरीच्या टक्कूला चव खूप छान येते। आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे तेल आपल्याला हलकं थंड करून घ्यायचं आहे। तेल हलकं थंड झालं की यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे आणि 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला हळद आणि तिखट घालताना तेल हलकं थंड करून घ्यायचे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे, कारण तिखट आणि हळद लवकर करपते त्यामुळे।
आता ही तयार करून घेतलेली फोडणी या कैरीच्या टक्कूवरती आपण ॲड करून घेऊयात। आता आपण याला छान मिक्स करून घेऊयात। हा कैरीचा टक्कू जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी खूप छान लागतो। तुम्ही हा कैरीचा टक्कू चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा पराठ्यासोबत खाऊ शकतात। हा कैरीचा टक्कू आंबट, गोड, तिखट चवीचा तयार होतो आणि चवीला तर अगदी भन्नाट लागतो। नक्की एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 2 छोटे चमचे तेल पॅनमध्ये गरम करून घेतलं। 8 हिरव्या मिरचीचे काप इथे मी यामध्ये घातलेले आहे। 6 ते 7 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं यामध्ये घातलं। सगळे जिन्नस सुरुवातीला चांगले परतून घेतले। आता यामध्ये 1 वाटी ताजा हिरवागार वाटाणा घालायचा आहे। आता हा वाटाणा आपल्याला हलकेसे पांढरे डाग येईपर्यंत 2 ते 3 मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे। वाटाणा इथे मी परतून घेतलेला आहे। गॅस बंद करायचा आहे आणि सगळं शेवटी यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता याला एका बाउलमध्ये थंड होण्यासाठी आपण काढून घेऊया। इथे आज आपण वाटाण्याची चटणी तयार करत आहोत। तर छान हे थंड झाल्यावरती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि पाणी घालून अगदी बारीक याची आपल्याला चटणीही वाटून घ्यायची आहे। इथे मी चटणी वाटून घेतलेली आहे। चटणीची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची मी ठेवलेली आहे। तुम्ही आवडीप्रमाणे चटणीची थिकनेस कमी जास्त करू शकता। आता ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेतली। चटणीला फोडणी देण्यासाठी पॅनमध्ये 6 ते 7 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं। यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा, 1 चमचा जिरं घालायचा आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची। तयार केलेली मस्त अशी खमंग फोडणी आपल्याला या चटणीवरती घालून घ्यायची आहे आणि चटणी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। तयार झाली मस्त अशी चटपटीत वाटाण्याची चटणी। ही चटणी चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता। चवीला अगदी छान लागते। या पद्धतीने नक्कीच एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला 2 चमचे साखर घालायची आहे आणि याला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला दही छान स्मूथ होईपर्यंत याला फेटून घ्यायचं आहे। थोडक्यात याला आपल्याला छान स्मूथ टेक्स्चर देऊन घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। इथे आज आपण कैरीची कोशिंबीर तयार करणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला यामध्ये बारीक कापून घेतलेली 2 चमचे कैरी घालायची आहे। आता यामध्ये बारीक कापून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे, कांदा घालायचा आहे आणि काकडी घालायची आहे। भाज्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आता मसाल्यांमध्ये बघू, 1 चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे, 1 चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि 1 चमचा धणे पावडर घालायची आहे। आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे सर्व जिन्नस छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। अशी ही कैरीची कोशिंबीर आधीच आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि तयार झाली की लगेच फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायची आहे आणि जेव्हा तुम्ही जेवण करणार असाल तेव्हा तोंडी लावण्यासाठी ही थंडगार कोशिंबीर सर्व करायची, म्हणजे चवीला खूप छान लागते। तर तयार झाली इथे आपली ही कैरीची कोशिंबीर। जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी तर खूप मस्त लागते आणि छान अशी चटपटीत तयार होते। नक्की एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।